ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 23. या अध्यायाच्या पठणाने सिद्ध शक्तींचा विकास होईल. अध्याय 23. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी कमळानयना, दुष्ट दानव असुर मर्दना, भक्त काम चकोर चंद्रानना, यादवेंद्रा आदि पुरुषा, हे पयब्धी वासा यदि कूळ टिळका, पुढे बोलवी कथानका, जेने श्रोतिया चित्तदोंदक्या, आनंदाब्धी उचंबळे. मागिले अध्यायी सौराष्ट्रगामी. गोरक्षाने मीननाथा मारुनी, पुन्हा उठविले परीक्षा देऊनी, श्री गुरुच्या भावनेने. मच्छिंद्रे धरुणी अज्ञानपण, मीननाथा सवे केले रुदन, परी गोरक्षाचे जाणीवपण परीक्षेते आणिले. असो या परी तेथुनी निघून मार्गी करीत चालले गमन, तो तैलंग देशी गोदा संगमन, समुद्र तीरा पातले. गोदा संगमी करुणी स्नान, आत्मलिंग शिवाते भावे पूजून, तेथुनी गोदेचे तट धरून पश्चिम दिशे गमताती. तो 12 लिंगातील लिंग समर्थ आवंढ्या आणि परळी वैजनाथ, ते करुणिया सव्य गोदा तीर्थ घेऊनिया चालिले. ते मार्गी चालता गोदा सव्य तर वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वत प्राय येऊनिया तेथे पोहोचले. ते रान कर्कश अचाट, गगन चुंबित तरु अफाट, तया माझी तृण अफाट, न मिळे वाट चालावया. व्याघ्र जंबुक शार्दूल हरी वराह रीस काननांतरी, हिंडती ते उन्मत्तापरी उग्रवेश दावनिया. जाळिया वेली कर्दळी सघन, की जेथे रश्मीचे न पवे दर्शन, की अकौर्दया लपे गगन, ऐसा भास भासत असे. बोरी बाभळ पळस शमी रातांजन कंदर्प अनेक नामी, खैरही वर कंटक धामी, काननात तरु मिरविती. एक तुर्राट अर्की फुल्लाट, वरकड तीक्ष्ण कंटक नट, तेवी कनक खंड जाळी अचाट, पर्णकुटिका जैशाकी. तया माझी तृण उचित, स्थावर तरु झाले व्यक्त, तेने धरा देवीचे सहसा नितांत झाकिनले शरीर. आहा ते कानन सुरस, वसन नेसविले भूदेवीस, हरित वर्णी कुसुम पदरास, बुटलिंगी मिरविली. म्हणाल कासिया नेसली वसन, तो परपुरुष दिनकर गगनी, म्हणून कुळवंत दारा लज्जेने स्वशरीराला पविती. म्हणून मित्रकांता जागा सांडुनी बैसल्या अंबुज बागा, धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्ष्मीया रक्षले. एसिया परी कानन अचाट, दर्शन नोहे महिपाठ, तेथे पाहुणी मच्छिंद्र सुबट, मना माझी दचकला. दचकला परी कवन अर्थ, कनकवीट जे होती भस्म जोडीत, तस्कर कोणी हरतील तिथे, म्हणून चित्ती विस्मित. तैसा नोहे अनेक अर्थ, गोरक्षाच्या लोभी स्वार्थ पहावया परीक्षेत मच्छिंद्रनाथ उदेला. आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण ना, तरी प्रतापवान तस्कर भय त्या नाही. की ये तमाचा प्रताप जेठी, अर्का संचरे भय पोटी, की उदधीची वळी संचुपुटी, लागता कोप काय थरथराटे. की मशकाचे उड्डाणे मंद्राचळ व्यापिले की भयाने, की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने, खगेंद्रा काय भय त्याचे. तन्याय मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयात, परी श्री गोरक्षाचे चित्त परीक्षेचे उदिले. कल्पुनी चित्ती एसिया परी, मग गोरक्षाते जती वागुत्तरी, बोलता झाला काननात तरी, पाचारुनी निकटत्वे. म्हणे वस्सा एक बा कैसे उद्भट दिसे विपिन कर्कश, तरी काही भय अरण्यास नांदत की तस्करी. परमपूर्ण व्यक्त तरुदाटी, जेथे अर्क न पडे दृष्टी, एसिया काननी कर्कश पोटी, मज भय आजी संचरले. तरी बाळा प्रतापवंता, आहे की नाही भय सांग आता, तस्कर भयाची समूळ वार्ता काननात न येवो त्या. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गोरक्ष विचार करी मनात, म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले.
तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त, म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय. तरी तो म्हणे ताता कैसे समजावे, फुलावरणी रुख्या द्यावी न्यावे, ऐसा शब्दावरणी मान समजावे, ओळखावे सुज्ञानी. तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारे, तरी या शब्दाशी असे भ्रांत निरसून दूर करावे. ऐसे योजनी गोरक्षनाथ मौन धरोणी मार्गी चालत, परी काननी अधिकोत्तरांत भयानक दिसे पदोपदी. जव जव कानन भयानक दिसे तव तो गोरक्षा मच्छिंद्र पूसे, म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपद दिसत असे. तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते, परी गोरक्ष उत्तराते काहीच तयात न देई. देशा विश्वमित्र समर्थ मखरक्षणा त्या श्रीरामार्थ, स्थविता तेने दशराता ते, परे उत्तर न देई काहीच. त्याची न्याय गोरक्ष मौन धरोणी गमत असे सुपंत अवनी. तो पुढे चालता देखिला पाणी संचळपणे स्थिरावले, उदक पाहता संचळवंत गोरक्ष वदे मच्छिंद्रनाथ, म्हणे बा गोरक्षा संचरत येथे उदक आहे नेटके, तरी माझी झोळी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन. तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरवणे पाडसा. ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ गोरक्ष म्हणे त्यास, मग स्कंदी वाहुनी मीननाथास कक्षी झोळी घातली. परी घालिता कक्ष झोळी वजन वस्त लागे हस्त कमळी. मग मनात म्हणे प्रताप बळी, भय यातची नांदत असे. ऐसे म्हणून स्वचित्तात स्कंदी वाहुनी मीननाथ मच्छिंद्रा सोडून स्थिल्लरात पुढे जात सशिच्च. पुढे जाता शत पावली कक्षेतून भिक्षा झोळी काढली, त्यात पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची. पाहताची दृष्टी कनकवीट, म्हणे का फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुबट. मग दाट लक्ष्मी तृण अपाट, झुगारिली वीट त्या माझी. त्या कनकविटे समाकृती पाषाण पाहुणे गोरक्ष जती, झोळीत घालून कक्षे प्रती पुन्हा नेसवी झोळी ते. कक्षे झोळी घालून स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊन लगबगो करून मार्ग गमन करीत असे नाथ तो. सुपंत लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून, तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागुता तातडी. पुढे जात असे गोरक्षनाथ मागून मच्छिंद्रनाथ लगबगा येत, परी तो नाटोपे गोरक्षनाथ मार्ग कमिता मच्छिंद्रा. परी इतक्या नेटे भावे मार्ग मिळता नाटोपावे, तरी लघुशंके लागी धावे संगत संगमी मिळाल्या. या परी शौचा सर्वांशी जावे लागत आहे सर्वानुभावे, संगत संगमी होऊन या ठावे विसावयासी महाराजा. एसिया परी आहे गमन, तेवी मच्छिंद्रा आले घडून परम तातडी करिता गमन. परी तो न मिळे गोरक्ष, ऐसे परी गोरक्षनंदन पुढे चालता सुपंत पथाने. मार्ग काढिला 1.5 योजन, जानुनी गुण अंतरीची तो अवचट देखिला तरू. गोरक्ष पाहे दृष्टीपुरू मनात म्हणे व्हावे स्थिर, येऊ द्यावे नाथाचे. ऐसे योजनी स्वचित्तात पाहता झाला उंबर तरू ते. तो त्या ठाई पोखरणी अद्भुत वामतीर्थ देखिले. मग झोळी काढली कक्षेतून स्कंदीच्या उतरविला नाथ मीन. मग अंबुपात्र करी कवळून पोखरणीत उतरला. सारूने आपले स्नान, अंगी भस्म केले लेपन. उपरी आपले नेम सारून घातले स्नान मीननाथा. तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ अति तातडीने आले तेथ. स्नान करून यथास्थित नित्यक्रम सारिले. सकळ सारिले नित्य नेमा, बेसले मार्गी विश्रामा. बेसला उपशब्द उपमा पुन्हा दावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश अरण्य येतपर्यंत आपणा लागले भयानकवत, पुढेही लागेल ऐसेची. एरू म्हणे जी गुरुराय याहुनी पुढे अधिक काय. मच्छिंद्र म्हणे काही भय काढणी आहे की नाही. गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जड पर डर होता, तो डर थोर मागेची राहिला आहेची. आता नाही डर कैचा, स्वस्थ असावे काया वाचा. मागे राहिला भाव साचा, जड डराचा महाराजा. तरी आता कृपा देही आपणापाशी डर नाही, मग भय कैची कानन प्रवाही जड असल्या अचाट. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपणाजवळ जड आहे बहुत, हाटकवीत भस्मजोडीत श्री राज्यातून आणली. म्हणून तू ते भय स्थित विचारता काननात एरू म्हणे अशाश्वत जडही असे डर गेला. ऐसा म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तात चित्ती म्हणे हाटकवीट ते सांडली की कळेना. ऐसे जाणून स्वचित्तात मच्छिंद्र तळमळी पहावयात आहे. परी गोरक्ष मच्छिंद्राच्या धरुणी हात पर्वतावरी नेत असे. तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघुशंका करी पर्वत माथा गोरक्ष मौनवरी.
वृत्त समजेल म्हणून. मग 2 घटिका स्वस्तिक्षेम सेविती ते विश्राम उपरी अवयव परिधानून मार्गक्रम म्हणतात. ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपुल्याला झोळ्या घेऊन कक्षे अडकवून बांधिते. तो मच्छिंद्र आपुली झोळी घेऊनी झोळी विकासुनी पाहे नेत्र कमळी. तो कनक नसे पाशांवरी झोळी माझी नांदत असे. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकी. अहा अहा म्हणून आरांबळत कनकवीट गेली म्हणून. मच्छिंद्र बोले क्रोधे करून तुवा टाकेल रे माझे धन. तू ते ओझे काय दारून झाले होते तयाचे. अहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू. परम यत्ने वेचुनी शरीर हाटक आणले होते म्या. तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते. हातीचे सांडून गेले वित्ते तरी देव शोभ जाणावा. ऐसे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतोने मागे पाहत ठाई ठाई चाचपीत उकरीत महिसी. ऐसी करुणी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा गडबडा लोळणी स्पुंदे स्पष्टा करकमळे पिटीत असे. पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवून हस्त कर्म बुडाले म्हणत असे. ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घ स्वरे हंबरडा पुढे जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने. पिशाच्या समभ्रमण करीत म्हणे माझे येथे हाय वित्त धावणे उकरा माहिती कोणीतरी येऊन या. गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन. तू कोण कोणाच्या येऊन पाळतीने मिरविसी. ऐसे अनओळखीने बोलत तेने हृदयी दचकला गोरक्षनाथ. मग मच्छिंद्राच्या धरुणी हात पर्वतावरी नेत असे. तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी. चढता लघु शंका करी पर्वत माथा गोरक्ष. सिद्धियोग मंत्र जपोनी मंत्रधार कनक परणी. सकळ पर्वत दैदिप्यमाने शुद्ध हाटके मिरविला. मग श्रीगुरुशी नमन करून म्हणे लागेल तितके घ्यायचे सोने. ते मच्छिंद्र पाहुणे अजान म्हणे धन्य धन्य गोरक्षा. गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल तितके घ्यावे कनका. एरू म्हणे तू परिसानी का लागलासी पाडसा. मग हृदय धरुणी गोरक्षनाथ म्हणे बाद धन्य आहेस सूत. सकळ सिद्धीचे माहेर युक्त होऊनी जगी मिरविसी. मग मी ऐसा परीस टाकून काय करू फार सुवर्ण. उत्तम निधना लागी सांडून वल्ली रसा का पाहावे. हातीच्या टाकून राजहंस व्यर्थ कवळू फोळ वायस. की कामधेनू असता गृहास तक्र मागे घरोघरी. दैवे निधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या किमया युक्ती. चिंतामणीची असता वस्ती चिंता करावी का असे याते. ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लादला तुझी योगाने. आता काचया व्हावे सुवर्ण सकळ निधी अससी तू. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कनक झोळी वागविले तरी ते वागावया कारण कोणता होता म्हणे काम. तीच कामना दृश्यमान माथे दावी महाराजा. एरू म्हणे वत्सा एक मम हृदयीची होती भूक की आपुले देशी मोडून हाटक बहु साधुते पूजावे. तया हाटकाचे करुणी अन्न मिळवावे अपार संतजन भंडारा करावा. ऐसे मन कामने ते वेधले. इतुकाची अर्थ होता चित्ती म्हणून वागविले हाटका प्रती. यावरी बोले गोरक्ष जती तरी ही कामना फेडीन मी. मग पर्वती बैसोनी मच्छिंद्रनाथा आपण पुन्हा उतरला खालता. उचलूनी नेले मीननाथा पर्वत माथी गोरक्षके. मग गंधर्वास्त्र जपोनी होती स्वर्गास प्रेरली भस्मची मोठी. तेने करुणी महितळवटी चित्रसेन उतरला. श्रीनाथासी करुणी नमन उभास राहिला कर जोडून म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी. एरू म्हणे गंधर्वनाथा आणिक पाचारी गंधर्व येत त्यासी पाठवून महीवरते मेळा करा सर्वांचे. नाना वैरागी संन्यासी जपी तपी संत योगी असी येथे आणून समाजेसी अन्नदाने उत्साह करावा. सुरवर गंधर्व गणसहित देव दानव कन्नरासहित मिळवणी अपरिमित आनंद उत्साह करावा. ऐसे सांगताची चित्रसेना ते. मग चित्रसेन पाचारी गंधर्वाते 100 गंधर्व महीवरते प्रकट झाले येऊनी. मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगूनी सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणले की. जपी तपी योगशील गुप्त प्रकट आणले सकळ. नवनाथादी ऋषी मंडळ येऊन या पोहोचले. शुक दत्तात्रेय याज्ञवल्की वशिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पाराशर नारद ऋषी वाल्मिकी पाचारले गंधर्वी. 88 सहस्र ऋषीभार स्वर्गीहुनी उतरले देव किन्नर. गणगंधर्वादी वसुलोक अपार तपोलोक पातले. त्यातही अष्टवसूसहित उपरीचार आला विमान व्यक्त. त्याने येताची मच्छिंद्रास वृत्तांत किळोदळेच्या सांगितला.
की सोडून स्त्रीदेश अवनी सिंहल दीपा गेली मैना केली, तरी तुमच्या वियोगे करून क्षीण शरीर झालीचे. तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्य परियोग क्षम स्वशरीराते आहात की त्रिवर्ग. मच्छिंद्र म्हणे, अहो जिता आता तव कृपेची दृष्टी असता सदा मेरू सर्व क्षमता पदोपदी अर्थार्थे. ऐसे वदता उभय जाणतो देवासह उतरला पाक शासन. ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण महिलागी उतरले. श्रीनाथासी भेटोनी सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजून वार्ता सकळ ठाई ठाई करिता ते. एहरीकडे गोरक्षनाथे पाचारोनी मच्छिंद्राते म्हणे, समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा. तरी तुमची कणकवीट आणून देतो सुबट, तितक्यात अर्थ सारोनी सुबट बोलवावे समजताते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, काय करू ही कणकवीट, तुझ्या एवढा शिष्यवर्गात असता चिंता नसे म्हणजे. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा हासे गोरक्षसूत म्हणे, महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रकटला. ऐसे बोलणी वागत तर माथा ठेवी चरणावरी म्हणे, महाराजा स्वशरीरी स्वस्थ आपण असावे. अष्टसिद्धी अनिमा गरिमा प्राप्ती प्रकाम्या आणि महिमा वशिष्त्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा. पाचिरल्या अष्टजनी येऊनी लागल्या गोरक्षचरणी म्हणती, आज्ञा करा स्वामी कामनेसह अर्थाते. एरू म्हणे, वो प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागुनी, षडसान्न करोनी संतुष्ट सर्वांस करावे. मग तेथ अवश्य म्हणून सिद्धी वेचित्या झाल्या आपल्या बुद्धी. अन्न निर्मिले पर्वतामादी षडसांनी पक्वाने. ऐसा सिद्धी योजिल्या कामा याची परी सडसान मार्जन आरामा. सप्त ही संख्या नेमोनी उत्तमा मही पवित्र करीत असे. तरी त्या सप्त ही सटव्या कोण, एका तयाची नामविधाने आणि तया ते काय कामाने निरूपिले विधीने. तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्म काळा जावणी लक्षावे यांनी बाळा. विधी अक्षरे लिहिली बाळा वाचुनी सटव्या पाहती. जरी सप्त सटव्या मानवासी शोभान मिरवेस असुर प्रदेशी. राण सटवी वंचरासी विलोकिनी जात असे. वृषभ अश्वगावाचे पशु घोड सटवी आहे त्यास. वासत सटवी खेचरास पक्षी कुळा मिरवत असे. अंबुधा सटवी जळचरात समुधा सटवी उदधी जात. एसिया कामी सटव्या सात कमलोद्भवे लाविल्या. त्या सातही परिचारिका सणा संमार्जन करीती निका या परी वाढणे आनंदिका जळदेवता आराधिल्या. कुमारी धनदा नंदा विमळा लक्ष्मी विख्याता प्राबळा ज्ञानमंगळा नवमी समर्थ देवता बाळा. या नवही वाढती सकळाते. गंधर्व करावे पाचाराने समाचार घ्यावा अष्टवसूने. चौकी द्यावे भैरवाने अष्टदिशा अष्टांनी. उपरिचर वसूने करपल्लवी सकळासी दक्षिणा द्यावी. मच्छिंद्र करेत आगवी प्रदक्षिणा भावार्थ. चित्रसेन गंधर्वपती तांबूल देत असे सर्वाप्रती. आणि तीर्थ जे गंगा भागीरथी तोय वाढी सर्वात. ह्या परी अष्टोत्तर शततीर्थ पाणी वाहती समर्थ आणि उचलने उच्छिष्ट पात्राते ऐशी कामे करीताती. महानुभाव तो जो उमापती अति आदरे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करीती नारदादी येऊनिया. ऐसे नेमुनी कामा दिधरे ऐसे कार्य उमा आनंदोत्साह होत सुकर्मा सर्वानंद हे लावे. ऐसी होता आनंद स्थिती परी गहिनी आठवला गोरक्ष चित्ती. मग येऊन ये मच्छिंद्रा प्रति बोलता झाला प्राज्ञिक. हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था. परी कर्दम पुतळा गहिनीनाथा येथे आणावा वाटत असे. ऐसे मोहक एकोणी वचन म्हणे गंधर्वा पाठवून खोतिंगे सहित मधुब्राह्मण बाळासह आणावया. मग चित्रसेना सांगून वृत्तांत पत्र लिहिले मधुविप्राते. सुलोचना गंधर्वाचे ओपणी हस्ते कनकगिरीशी पाठविला. गंधर्व जावणी कनकगिरीसी भेटोनी खोतिंगे मधुविप्रासी. मग आनंदोत्सव वृत्तांतासी निवेदले सकळतेत. मग पत्र देऊन त्या हाती वाचुनी पाहे विप्रमूर्ती. पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागे संचरली. मग बाळासह सहपरिवार येता झाला मधुविप्र. मुक्काम महीवर साधून ह्या पोहोचला. सप्तवर्षी गहिनीनाथ आनंद लोटेला पदावरुता. मच्छिंद्र अंकी घेऊन ते प्रेमे चुंबन घेत असे. अति स्नेहाने करवणी लागल म्हणे अवतारी करभंजन गैबी जन्मला गहिनी नाम सकळा लागी दिठावी. ऐसी स्नेहाच्या परम अवसर पाहुणे बोलता झाला शंकर की आम्हा लागे पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्र. तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरववे
मही मिरवे नामाप्रती. तरी त्या अनुग्रहाची स्थिती गहिनात वदविला. तरी या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण. मी अनुग्रह याच्या घेईन पुढले ते अवतारी. ऐसे शांता शिव त्यास मग बोलावणी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षापासी देविला. सर्व देवांचे साक्षी सहित मोडी ठेविला वरदस्त ब्रह्मपरायण गहिनीनाथ जहाला सत्य परियेसा. अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उभवला आनंद द्रुम. मग कुबेरा पाचरून नेम सांगता झाला गोरक्ष म्हणे हा कनकगिरी जा घेऊन आम्हा देही अपार भूषण सकळ मंडळी गौरवून पाठवावणे स्वस्थाना. मग तो कुबेर बोले वचन येथेचे असो द्यावे धन मी लागेल तेसे इच्छे समान भूषणाते आणितो. मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे दिदले वाटून. द्रव्यादी देवोनी याचक जन तोषविले सकळ. सकळ तोषविले पाविले मान पावती आपले स्वस्थान परी मच्छिंद्र तेथे रावण अभ्यासी ती गहिनी ते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले स्वस्थाना जाता त्या सवे देवणी मीननाथा सिंह दुबी पाठवले. उपरीचर वसुने मीननाथा केला किलोतळेच्या हस्तगत मच्छिंद्राच्या सकळ वृत्तांत निवेदिला ती येसी. किलोतळेने एकोणी वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ केसा भेटेल कळेना. उपरीचर बोले ओ शुभानाने चिंता न करी काही म्हणे एक वेळा मच्छिंद्र मुनी निज दृष्टी पासेल. ऐसे म्हणून उपरीचर गेला एरीकडे किलोतळा हृदयी कवळवणे मीननाथ बाळा प्रेमी चुंबन घेतले. म्हणे बाळा माझी खंती होत असे की तुझ प्रती सोडून आलासी नाथ निगुती श्री मच्छिंद्र पित याते. ऐसे बोलणे मीननाथा ते वारंवार चुंबन घेत एरीकडे गर्भाद्री ते गहिनी विद्या अभ्यासे. त्या वेळेस कोण कोण तेथे राहिले होते एकानाथ विचार करोनी उमाकांत गर्भाद्री ते राहिले. अदृश्य अश्र नगी प्रेरुणी स्वस्थाना गेला कुबेर निघुणी तेने नग तो कनकवर्ण झाकोळीने पैक गेला. परी गर्भाद्री पर्वतास वस्तीत राहिला उमाकांत. तो अद्याप आहे स्वस्थानात म्हातारदेव म्हणताती त्या. तयाची या पश्चिम दिशेची कानिफा राहिला शिष्य कटकेसी. वस्ती करुणी नाम या ग्रामासी मढी ऐसे ठेविले. तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती त्याहुनी पूर्वेस मही पर्वती जालिंदर राहिला. आणि त्या पर्वता पैल देशी नागनाथ राहिला वडवानळेशी. आणि रेवणसिद्ध तया महिषी विटे ग्रामी राहिला. वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती. सेवेसी शिष्य ठेवणी सक्ती विद्या सांगे गहिनी ते. 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले. तरी कौंती गावी मधु ब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवून ते जालंधरा समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले परी गहिनीनाथ अभ्यासी ते झाले पात्र भरीत. मग गोरक्ष बोळवणी त्या ते विप्रपाशी पाठविला. यावरी त्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस. सखे 1000 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म कबर व्यक्त झाल्या आश्रम. पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकासी. या कोणाच्या असती कबरी म्हणती तव पूर्वजांच्या साचरी मढीत खानोबा पर्वती मच्छिंद्र. आवडते स्थान त्याचे ते. त्याहुनी पूर्वेस जालिंदर विराजला त्याची कबर. त्याहुनी खालता बल्ली थोर गहिनीनाथ नांदत असे. मग तेने 1980 मात पालटिले त्या नावाते जानपीर जालिंदराते ठेवले असे राजाने. गहिनीनाथास गैबी पीर नाम ठेवले तेवी साचा. मस्जिदी बांधुनी पुजारे ठाई ठाई स्थापिले. मच्छिंद्र आणि कानिफाचे नामविधान बदलून साचे मायावा कान्होबा बोलोनी साचे. यवन पुजारी स्थापिले. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य. राजबागशर नाम ठेवले त्याने. म्हणाल ऐसे यवन कारण ऐसे विपरीत त्या राय परी समाधी पाहिल्या कबरी ऐशा म्हणून त्या ते पडला बाज की हे पीर असतील यवन कोळीचे म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले. यापरी 19 श्रोता बोले की कबरयुक्त नाथ केले भले काय म्हणून झाले ते. तरी ते अंतरसाक्षनाथ यवन राजे होतील म्हैस ते छडतील हिंदू देवाते म्हणून कबरी बांधल्या. पण हे असो आता कथन मध्ये कथा असती दैदिप्यमान नाथांनी योजनी आपलाले स्थान ठाई ठाई राहिले. गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण निघता झाला तीर्थाकरण. त्या सटव्या तेथे अद्यापी राहून रक्षिताती स्थानासी. यापरी पुढे गोरक्षनाथ भेटेल जावणी भरतरीते. ती कथा पुढे रसाळ भरीत श्रोतीये श्रवणी स्वीकारा. नरहरिवंशी धुंडीकुमार कवी मालू
असे संत किंकर. कथा सांगेल भक्तिसार भरतरीचे आख्यान. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गौरक्ष काव्य किमयागार. सदा परिचित भावे चतुर त्रयोविशत तुम्हा अध्याय कोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम वस्तु. श्रीरस्तु. अध्याय 23 188 सिद्ध नवनाथ भक्तिसार त्रयोविशिता तिताम अध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.